पूजा केली होया पारा संतोषा लागी, तया सर्वात्मक ईश्वरा. अरे तुमच्या घरातला छोटा बाळकृष्ण आणि त्याला तुमचा छोटा नैवेद्य गुळाचा खडा, हे समर्पण नाही आहे आणि तो देवही नाही आहे. आणि तुमचा गुळाचा खडा समर्पण नाही. येस, गुळाचा खडा समर्पण, ढेप आमच्याकडे, जेवणाचं ताट आमच्याकडे, एक छोटासा घास आपल्यालाही दिसत नाही त्याच्या पुढे. एकाला विचारलं इतका छोटा घास, त्याचं तोंड पहा ना किती छोटं आहे. देवच जर इतका असेल त्याचा घास किती असावा. हा, मला हेही बरोबर आहे, मला पटलं ते. कारण उलट हेच जास्त झालं, त्याचं अडकलं म्हणजे गळ्यात बाळकृष्ण येतो. हा आपला देव, आपलं समर्पण, याला म्हणत नाही समर्पण. सर्वात्मक ईश्वर प्रसन्न करे, सर्वात्मका ईश्वरा. करोडो विश्व ब्रह्मांड ज्याने निर्माण केलंय तो काय घेतो हा प्रश्न आहे. तुमचा बाळकृष्ण काय घेतोय छोटा, हा प्रश्न नाहीये. त्या बाळकृष्णाला पाहून लंगडत असतो ना, असं चालतो. एक हे झालं, मुसलमान राजवट होती, निजामशाही, आणि त्याच्यामध्ये एक ब्राह्मण पूजेचं सामान सगळं त्याचं होतं, पडशी पूजेचं सामान घेऊन चालला. आणि त्यावेळेसचे दिवसच फार खराब होते. अडवलं त्याला, निकाल बोले तेरे इसमें क्या माल आहे. हे असतात ना एंट्री, आताचे काय म्हणतात त्याला, जसं विमानतळावर अडवतात, कस्टम्स, त्या काळातले कस्टम्स. अडवलं, निकाल क्या. तर पाहिलं, आता ते पंचनाम्यात लिहायचं, ये क्या है बोले, ये खुदा. त्यानं लिहिलं हिंदुओं का एक लंगडा खुदा. ते बाळकृष्ण असे चालतात ना, पाय असा छोटा, हिंदुओं का लंगडा खुदा. आणि ते शंख, ये क्या है, ये भगवान को हम नहलाते, हिंदुओं के खुदा को नहलाने का आला शंख. असा खुदा नाही, हा खुदा सर्वात्मक आहे. तो प्रत्येक कर्म त्याला पाहिजे. तुमचा नैवेद्य काही येऊन बसलात, प्रत्येक कर्म पाहिजे. तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा. स्वकर्म कुसुम पाहिजे त्याला. स्व म्हणजे फार मोठा अर्थ आहे. स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे स्वतःचे सर्व कर्म, म्हणजे आत्म्याच्या सगळ्या चेतनधारा देखील अर्पण पाहिजे. एक. दुसरं, आत्म्याकडे जाणाऱ्या सर्व चेतनधारा, सर्व संसाराच्या धारा, मनाच्या धारा, प्राणाच्या धारा सर्वार्पण रीतीने अर्पण पाहिजे. स्वकर्म, कर्म म्हटलंय, कर्म म्हणजे प्राणांची क्रिया, अपान वायूची क्रिया, प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया ज्या इंद्रियामधून होत्या त्या सर्व अर्पण करा. पण स्वकर्म म्हटलंय, त्याच्यानंतर शब्द अवघड दिलाय, कुसुम. कुसुम शब्दामध्ये खरी खोचकता आहे. पण ते कर्म परमात्म्याला फुलं अर्पण करतोत बरं का. कारण हातोडा अर्पण करतोत का, भगवंता माझोळ हातोडा आहे तुझ्या डोक्यावर. आपल्या चपला बुट चालतंय,
भगवंताला आपण फुलं अर्पण करतो, तर फुलासारखे कर्म. भगवंताला ते फूल वाटलं पाहिजे, ते कर्म कोमल असावं. म्हणजे असे कर्म की जे लोकांना फुलासारखं स्पर्श केला, मानसिक स्पर्श जरी तुमच्या कर्माला केला, तुमच्या क्रियानी प्रतिक्रियाला केला, तर त्याला फुलासारख्या वाटाव्या. गोड बोलावं लागेल. देवा अर्धा घंटा जे त्यांना शिव्या दिल्या, समर्पण. भाला भोसकला, टॉन्ट मारले, रागावलो, द्वेष केला, मत्सर केला, हेवा केला, फुलं दिले का? भगवंता अर्धा तास जे शिव्या दिल्या त्याला समर्पण, मला काय लागल्या. स्वकर्म कुसुम शब्द आहे. फूल देखील आपण मेलेला अर्पण करतात का? सडकं, जळकं, कुचकं, मरकं. उलट केसातलं फूल बाईनी काढून अर्पण करायचं नाही. ताजं फूल म्हणजे ताजं कर्म, म्हणजे क्रियमान कर्म. त्यानंतर ते फुलासारखं म्हणजे लोकांना फुलासारखं वाटावं आणि देवाला आवडावं. आणि काही सुंदर कर्म केलं. मग कोणकोणतं आवडेल? साधना केली, टॉन्ट मारले नाही, गोड बोलले, नम्रता आहे, सेवा आहे, धर्म आहे, सगळे कुसुमासारखे. भगवान स्वतःहून घेतो. सर्वात्मक ईश्वर तुमची कर्म फुलं तशी असली, आपण जे लोकाच्या झाडातली फुलं आणून किंवा त्या फुलाऱ्याच्याकडून आणलेली फुलं अर्पण करतो, समजता भगवंत खुश होतं? बिलकुल नाही. भगवान फुल स्वकर्मांचं अर्पण करा. तो बालाभ्यास आहे. बालाभ्यास. सर्वात्मक ईश्वराला, ब्रह्मांडीय ब्रह्माला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर प्रत्येक कर्म कुसुमासारखं पवित्र. एक. नंबर 2, आनंदित करणारं असलं पाहिजे. तुमचं प्रत्येक कर्म ईश्वरालाही आनंद दिला पाहिजे आणि तुम्ही समोरच्या माणसालाही आनंद दिला पाहिजे, त्याला प्रसन्नता दिली पाहिजे, दुःख होऊ नये. मग कोणते कर्म स्वीकारारे? जे फुलासारखं असेल, ज्याच्यात कोमल असेल, पवित्रता असेल, प्रसन्नता असेल आणि जे घेतल्यानंतर लोकांना आवडेल, सर्वांना, आणि ईश्वराला वाटेल यांनी फुलंच अर्पण केली. किती सुंदर आहे ते. अरे भगवान किती गोड बोलत होते याचं पहा भागवतकारांनी कसं वर्णन केलंय. उद्धव वर्णन करतोय. उद्धव ज्यावेळेस गेले गोकुळामध्ये, ते म्हाताने म्हणायला लागले, उद्धवा काय सांगावं रे. रोज संध्याकाळी 6 वाजता ही सगळी म्हातारी मंडळी बसायची आणि रस्त्यावर ते डोळे लावून असायचे. ज्यावेळेस गाई गुराखी यायच्या त्यावेळेस म्हणायचे, भगवान असाच यायचा आणि आम्हाला म्हणायचा, बाबा तुम्ही बसलात का, बाबा तब्येत कशी आहे तुमची. इतका गोड बोलायचा. बस गोड बोलण्यानीच. दॅट इज कुसुम. काहींचं गोड बोलणं कुसुमासारखं आहे. आणि तुमच्या बोलण्यातलं असं पाहिजे, त्याला तेच आठवत होते म्हाताऱ्यांना. येईल भगवान असून आम्हाला म्हणेल असं वाटतं. स्वकर्म कुसुमाची या विरा